आता बाळा नांदगावकरांनी आज काही बाईट दिली. चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपा एकच आहे. आता हे दिव्य स्वप्न बाळा नांदगावकरांना कुठून आलं माहित नाही, कुठून पडलं. तिथे मनसेचा नाव नाही, निशाणा नाही आहे, तर तिथे काय चंद्रपुरामध्ये तोंड घालायचं काम बाळा नांदगावकर का करतायत? आणि तिथे जर असं म्हणत असतील बाळा नांदगावकर की काँग्रेस आणि तिकडे भाजपा एकच आहे चंद्रपुरात, तर मग आम्ही मनसे ही काँग्रेसची आपल्या बीजेपीची बी टीम आहे असं म्हणून तर त्यांना योग्य आवडेल का? अशा पद्धतीचं वाऱ्यावर आणि बेछूटपणे कुठलाही बेस नसताना, कुठली माहिती नसताना, कुठलाही आधार नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेला सपोर्ट केलेला आहे आणि बाळा नांदगावकर यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की राजकारणात कधीही काही होऊ शकतं. म्हणूनच म्हणतो ना, ते काही म्हणतायत याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही, हे अशक्य आहे. जसं भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही, तसंच काँग्रेस आणि भाजपा एक होणं शक्य नाही.